हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 7चा चॅप्टर नंबर 10 बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. पण या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट सुरू करण्याआधी तुम्हाला काही बेसिक टर्म्स माहीत असायला पाहिजे, जसं की प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट, टाईम पिरियड, इंटरेस्ट आणि अमाऊंट म्हणजे काय. तर या सगळ्या टर्म्स आपण एका एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, ही एक बँक आहे. आता तुम्हाला माहीत आहे की बँकमध्ये आपण आपले पैसे ॲज अ डिपॉझिट ठेवत असतो किंवा बँक आपल्याला ॲज अ लोन म्हणून पैसेसुद्धा देत असते. तर बघा, या बँकमध्ये मी सुद्धा माझे 100 रुपीज ठेवत आहे ॲज अ डिपॉझिट. आता डिपॉझिट म्हणजे काय, तर हे पैसे मी बँकमध्ये एक ठराविक काळासाठी ठेवणार आहे. फॉर एक्झाम्पल 1 इयर, 2 इयर्स म्हणजे 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी किंवा 4 वर्षासाठी. तर त्या 1 वर्षामध्ये बँकेकडून हे पैसे मी परत घेणार नाही, असं मी बँकेला पैसे ठेवताना सांगितलेलं असते. तर हे झालं डिपॉझिट. फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवणं म्हणजे एका ठराविक काळासाठी बँकेला पैसे देऊन देणं. तर बघा, हे 100 रुपये बँकमध्ये मी ॲज अ डिपॉझिट ठेवत आहे. तर या डिपॉझिट ठेवलेल्या पैशालाच म्हटलं जातं प्रिन्सिपल. आणि या प्रिन्सिपलला कॅपिटल पीने रिप्रेझेंट केलं जातं. तर हे 100 रुपीज मी बँकमध्ये फॉर 1 इयर ठेवत आहे. किती वर्षासाठी ठेवत आहे? 1 वर्षासाठी. आता हा टाईम पिरियड 1 इयर, 2 इयर, 4 इयर, 10 इयर्स कितीही असू शकतो. तर बघा, हा जो टाईम पिरियड आहे, हा जो 1 वर्षाचा काळ आहे, याला म्हटलं जातं टाईम पिरियड आणि याला कॅपिटल टीने रिप्रेझेंट केलं जातं. आता बघा, मी माझे 100 रुपये बँकमध्ये ॲज अ डिपॉझिट ठेवले फॉर 1 इयर आणि ज्या वेळेस बँक मला 1 वर्षाने माझे 100 रुपीज परत करणार, तेव्हा बँक मला टोटल 108 रुपीज परत करत असते. टोटल किती रुपये परत करत आहे? 108 रुपीज. आणि या 108 रुपीजला 2 ग्रुपमध्ये डिवाईड केल्या जाते, 100 + 8. बिकॉज बघा, आता जे हे 100 रुपये मी ॲज अ प्रिन्सिपल ठेवले होते ॲज अ डिपॉझिट, ते तर मला वापस देणारच आहे बँक. तर हे 100 रुपीज झाले प्रिन्सिपल आणि हे जे 8 रुपीज आहे याला म्हटलं जातं इंटरेस्ट. आणि या इंटरेस्टला कॅपिटल आयने रिप्रेझेंट केलं जातं आणि प्रिन्सिपलला कॅपिटल पीने. आता बघा, प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट हे दोन्ही मला बँक 1 वर्षाने परत करत आहे आणि या दोन्हीला एकत्रितपणे म्हणजे या 108 रुपीजला एकत्रितपणे म्हटलं जातं अमाऊंट. आणि या अमाऊंटला कॅपिटल एने रिप्रेझेंट केलं जातं. तर आता तुमच्या डोक्यात नक्कीच काही प्रश्न आले असतील की बँक मला शिल्लक पैसे का देत आहे आणि देत असते तर मग 8 रुपयाचंच का शिल्लक देत आहे. तर बघा, मी ज्या बँकमध्ये माझे पैसे ॲज अ डिपॉझिट ठेवत आहे त्या बँकेचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे, आता इकडे लक्ष द्या, त्या बँकेचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आहे 8 PCPA. मग आता बघा, रेट ऑफ इंटरेस्टला तर सगळ्या सुरुवातीला कॅपिटल आरने रिप्रेझेंट केले जाते. मग 8 PCPA म्हणजे काय, तर PCPA हे त्या रेट ऑफ इंटरेस्टचं युनिट आहे. PCPAचा लॉंग फॉर्म असतो पर सेंट पर ॲनम. प्रत्येक 100वर प्रत्येक वर्षाला 8 रुपये देणार बँक मला. जर मी बँकेमध्ये 200 रुपये ठेवले तर प्रत्येक 100वर 8 रुपये म्हणजे 200 रुपयेवर 16 रुपये, 300 रुपयेवर 24 रुपये. तर स्टुडंट्स, आता तुमच्या लक्षात आलं, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे पर सेंट पर ॲनम. जर त्या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट जर 6 असेल तर प्रत्येक 100वर 6 रुपये शिल्लक मिळतील. रेट ऑफ इंटरेस्ट जर 10 असेल तर प्रत्येक 100वर 10 रुपये शिल्लक मिळतील. तर बँक आपल्याला किती पैसे शिल्लक देत आहे, किती इंटरेस्ट देणार आहे आपला टाईम पिरियड कंप्लीट झाल्यावर, हे सर्व डिपेंड असतं रेट ऑफ इंटरेस्टवर. आणि आता अजून एक प्रश्न की बँक मला शिल्लक पैसे का देत आहे. तर बघा, ज्या वेळेस मी बँकमध्ये माझे पैसे ॲज अ डिपॉझिट ठेवत आहे, तर बँकमध्ये मी पैसे ॲज अ डिपॉझिट ठेवत असताना बँकला सांगितलेलं आहे की 1 वर्ष मला हे पैसे नको आहेत, 1 वर्ष माझे पैसे तुमच्याकडे राहू द्या. तर त्या 1 वर्षामध्ये बँक माझ्या पैशाचा स्वतः वापर करत असते. त्यामुळे बँक माझे पैसे वापरत आहे, तर त्याचा मोबदला म्हणून बँक मला पैसे ते शिल्लक देत असते की जो त्या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट असेल तेवढे पैसे बँक ती शिल्लक देत असते. तर स्टुडंट्स, आता हे सर्व झालं या बेसिक टर्म्सबद्दल. आता बघा, या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त 2च फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आहे. पहिला म्हणजे इंटरेस्टचा, दॅट इज I = PRT अपॉन 100 म्हणजेच P × R × T अपॉन 100. आणि दुसरा फॉर्म्युला आहे A अमाऊंटचा फॉर्म्युला A = P + I. तर स्टुडंट्स, या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला हे 2च फॉर्म्युले यूज करायचे आहेत.
तर आता सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या असतील, तर चला सुरुवात करूया आपल्या प्रॅक्टिस सेट नंबर 40ला. फर्स्ट क्वेश्चन इथे तुम्हाला दिलेला आहे. इफ रिहाना डिपॉझिट्स ₹1,500 इन द स्कूल फंड ॲट 9 PCPA फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. तर स्टुडंट बघा, इथे आपल्याला सांगितलं आहे की रिहानाने तिच्या स्कूल फंडमध्ये ₹1,500 ॲज अ डिपॉझिट ठेवले आहे. म्हणजेच 1,500 ही असणार आहे आपली प्रिन्सिपल. सो गिवन इन्फॉर्मेशन आधी आपण लिहून घेऊया. दॅट इज प्रिन्सिपल मीन्स P इज इक्वल टू ₹1,500. त्यानंतर सांगितलेलं आहे ॲट 9 PCPA. तर बघा, PCPA हा जो युनिट आहे हा असो रेट ऑफ इंटरेस्टचा, म्हणजेच कॅपिटल आरचा. तर आपण इथे लिहिणार R इज इक्वल टू 9 PCPA म्हणजे % पर ॲनम फॉर 2 years. 2 year हा झाला आपला टाईम पिरियड, कॅपिटल टीने रिप्रेझेंट करणार. T इज इक्वल टू 2 years. त्यानंतर बघा, इथे आपल्याला काय विचारलं आहे, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. तर 2 yearsच्या नंतर, 2 वर्षानंतर तिला एकत्रितपणे टोटल किती अमाऊंट मिळणार हे इथे आपल्याला काढायचं आहे. तर अमाऊंट काढायची आहे, त्यासाठी आधी आपल्याला इंटरेस्ट काढावा लागेल आणि त्यानंतर अमाऊंट. तर बघा, इथे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा काढायच्या आहेत. I इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि अमाऊंटसुद्धा काढायची आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करणार. तर इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण नेमकाच बघितला होता. दॅट इज I इज इक्वल टू PRT अपॉन 100. आता PRT अपॉन 100 म्हणजेच प्रिन्सिपल 1,500 मल्टिप्लाय बाय R मीन्स मल्टिप्लाय बाय 9 आणि मल्टिप्लाय बाय 2 अपॉनमध्ये 100 ॲज इट इज. आता बघा, हा 0 यासोबत कॅन्सल होईल, हा 0 यासोबत कॅन्सल होईल. मग आता राहिलं काय, 15 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 2. अगेन 15 ॲज इट इज, 9 2 जा 18 आणि 18 मल्टिप्लाय बाय 15 इज इक्वल टू 270. सो 270 हे काय झालं, इंटरेस्ट. पण आपल्याला इंटरेस्ट काढायला सांगितले काय ते नाही, आपल्याला विचारलं टोटल अमाऊंट तिला किती मिळणार. सो आता बघा, इंटरेस्ट आपण काढलेला आहे. सो आता आपण अमाऊंट काढू शकतो. इथे येणार अमाऊंटचा फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो A इज इक्वल टू P प्लस I, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 1,500 आणि इंटरेस्ट आत्ताच आपण काढलेला आहे, दॅट इज 270. आता यांची ॲडिशन. तर ॲन्सर येणार आपलं 0 + 0 0 देन 7 7 1 ₹1,770. तर एवढी अमाऊंट 2 वर्षांनी रिहानाला मिळणार. तर स्टुडंट याचं फायनल आन्सर लिहून घेऊया. दॅट इज देअर फोर रिहाना विल गेट a total amount of ₹1,770. रिहानाला सगळ्यात शेवटी टोटल किती अमाऊंट मिळणार, ₹1,770. तर स्टुडंट्स यासोबत फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाला. देन सेकंड क्वेश्चन आहे, जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ ₹2,50,000 फ्रॉम अ बँक ॲट 10 PCPA फॉर 5 years. तर जेठालालने बँकेकडून हाऊसिंग लोन घेतलं. किती घेतलं, 2,50,000. म्हणजेच जी आपली प्रिन्सिपल आहे ती असणार आहे P इज इक्वल टू 2,50,000 रुपीज. त्यानंतर बघा, रेट ऑफ इंटरेस्ट PCPA म्हणजेच काय, रेट ऑफ इंटरेस्ट. सो कॅपिटल R असणार आहे 10 PCPA. त्यानंतर फॉर 5 years म्हणजे टाईम पिरियड झाला 5 years. त्यानंतर इथे आपल्याला विचारलेलं आहे, व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. आता 5 वर्षानंतर जेठालाल बँकेला टोटल किती अमाऊंट देणार हे आपल्याला काढायचंच आहे. पण इथे इयरली इंटरेस्ट, वार्षिक जो त्याचा इंटरेस्ट आहे
की प्रत्येक वर्षाला त्याला किती इंटरेस्ट द्यावं लागणार आहे, किती इंटरेस्ट तू प्रत्येक वर्षाला भरत आहे, हे सुद्धा इथे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण गिवन इन्फॉर्मेशन लिहिली. तर आता इथे आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे, मीन्स आय, आणि अमाऊंटसुद्धा काढायची आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण काढणार इंटरेस्ट, दॅट इज आय इज इक्वल टू PRT अपॉन 100. आता PRT म्हणजेच इथे येणार 2,50,000 मल्टिप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज 10 मल्टिप्लाय बाय 5 अपॉनमध्ये 100. आता बघा, हा 0 या 0 सोबत कॅन्सल, हा 0 या 0 सोबत कॅन्सल. आता अगेन इथे राहणार 2,500 आणि 10 5 50. आता या दोन्हीचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर बघा 25 5 125 आणि हे 2 0 आणि हा 1 0 ॲज इट इज, म्हणजे टोटल इथे 3 0 येणार. तर स्टुडंट्स, या प्रकारे आपल्याला टोटल इंटरेस्ट मिळालेला आहे. आता इथे आपल्याला इयरली इंटरेस्ट विचारला आहे, पण आपण इथे इंटरेस्ट काढला, म्हणजे पूर्ण 5 वर्षामध्ये जेठालालला जो इंटरेस्ट भरायचा आहे तो किती असणार आहे, 1,25,000. तर हा काय आहे, टोटल इंटरेस्ट. इथे आपण लिहून घेणार तसं. टोटल इंटरेस्ट आपल्याला काय मिळालेला आहे, 1,25,000. पण इथे आपल्याला टोटल इंटरेस्ट विचारलेला आहे का, नाही. इथे आपल्याला विचारलेला आहे इयरली इंटरेस्ट. मग आता इयरली इंटरेस्ट काढण्यासाठी आपण काय करणार बघा, इयरली इंटरेस्ट आपल्याला इथे काढायचा आहे. आता इयरली इंटरेस्टसाठी आपण करणार डिव्हिजन. कशाचं डिव्हिजन, टोटल इंटरेस्टला आपण डिवाइड करणार. टोटल इंटरेस्ट डिवायडेड बाय टाईम पिरियड, म्हणजेच टाईम. सो टोटल इंटरेस्ट किती आलेला आहे, दॅट इज 1,25,000 आणि जो टाईम आहे तो आहे 5 इयर्स. सो बघा, 5ने जर 125ला मल्टिप्लाय डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार 25 आणि हे 3 0 ॲज इट इज. तर स्टुडंट्स, या प्रकारे आपण इयरली इंटरेस्ट काढलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण टोटल इंटरेस्ट आधी काढला 5 वर्षामध्ये, त्याला टोटल 1,25,000 एवढा इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. पण आपल्याला एका वर्षाचा विचारला, आपण 5 वर्षाचा काढला होता. मग इयरली इंटरेस्ट काढण्यासाठी काय केलं, जो टोटल इंटरेस्ट आहे त्याला 5ने डिवाइड केलं, 25,000 हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर हे आहे इयरली इंटरेस्ट. पण आता हे फक्त इयरली इंटरेस्ट झाला, म्हणजे अजून अर्धच आन्सर आपलं आलेलं आहे. याच्या पुढे आपल्याला अजून विचारलेलं आहे की टोटल अमाऊंट तो 5 वर्षांनी बँकेला टोटल किती रिटर्न्स करणार. तर आता इथे आपल्याला टोटल अमाऊंटसुद्धा काढावं लागणार आहे. तर बघा, अमाऊंटचा फॉर्म्युला आता इथे आपण लिहिणार. अमाऊंट काढण्यासाठी आता आपल्याला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट माहिती आहे, पण आता इथे इंटरेस्ट कोणता घ्यायचा आपल्याला, टोटल इंटरेस्ट. सो इथे आपण तसं लिहून घेऊया, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस टोटल इंटरेस्ट प्लस आता प्रिन्सिपल किती होती, 2,50,000 प्लस टोटल इंटरेस्ट हा इथे आपण काढलेला आहे, दॅट इज 1,25,000. आता या दोन्हीची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर मिळेल, आधी 3 0 ॲज इट इज, त्यानंतर 5 देन 7 3 3,75,000 एवढी टोटल अमाऊंट जेठालालला 5 वर्षाने बँकेला परत करावी लागेल. तर स्टुडंट्स, आता इथे आपण आपला फायनल आन्सर लिहून घेऊया. देअरफॉर द इयरली इंटरेस्ट is rupees 25,000 अँड आता हे झालं एकच आन्सर. त्यानंतर काय, अँड जेठालाल
will have to return rupees 3,75,000 to the bank. तर स्टुडंट्स यासोबतच आपला सेकंड क्वेश्चन कंप्लीट झाला.